ऐश्वर्य संपन्न होते संत भगवान बाबा, स्वरूपही तेवढं सुंदर होतं, घरचंही चांगलं होतं. पण बाबांना माहीत होतं, संतांना माहीत होतं, ज्यावेळेला आपण प्रपंचाचा विचार करू त्यावेळेला आजपर्यंत प्रपंचानं कुणाला समाधान दिलेलं नाही, आपल्याला कसं काय समाधान मिळेल. नाथ महाराजांची ओवी, प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. प्रपंचाचा त्याग करून काही लोक डोंगरावर जाऊन बसले, वेडे होते म्हणून नाही, त्यांना बायका मिळाल्या नाहीत म्हणून नाही, तर त्यांना माहिती प्रपंचानं आजपर्यंत कोणाला समाधान मिळूच दिलेलं नाही. इथं कुणीही बसलेल्या व्यक्तीनं उभा राहून सांगायचं की महाराज आमच्या प्रपंचामध्ये समाधान आहे, आमच्या प्रपंचामध्ये सुख आहे. प्रपंच आणि सुख या दोन गोष्टी कधीच एकत्रित येऊ शकत नाही. भागवतामध्ये त्याचा उल्लेख आहे. प्रपंच वेगळा विषय आणि सुख समाधान हा वेगळा विषय. ऐकताय तुम्ही सगळे, लक्ष देऊ. प्रपंच आणि समाधान या दोन गोष्टी एकत्रित कधी येणं शक्य नाही, त्या येऊ शकत नाहीत. कारण प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही एकही निधानी न घडे त्याशी. महाराज म्हणतात दोन्ही पेवावरी ठेव जाता हात आणि होय अपघात शरीराचा. तुका म्हणे त्याशी दोहीकडे धक्का, शेवटी तो नरका माझी पडे. नरकाला जावं लागतंय, कारण प्रपंच आणि परमार्थ या दोन गोष्टी कधी एकत्रित येऊ शकत नाहीत. ऐका थोडंसं लक्ष देऊन. म्हणून बाबांसारख्या संतांनी काय केलं, बाबांसारख्या संतांनी प्रपंचाचा विचार केलाच नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, हे त्यांचे शब्द आहेत. बाबांनी काय केलं तर बाबांनी नेहमी जगाचा विचार केला, लोकांचा विचार केला. म्हणून लोकांचा विचार करणारे जे असतात त्यांना अधिकारी संत म्हणतात, आणि दुसऱ्याचा विचार, स्वतःचा विचार करणारे असतात ते भ्रष्टाचारी असतात. लक्षात माझं बोलणं. दुसऱ्याचा विचार करतात ते अधिकारी आणि स्वतःचाच विचार करतात ते भ्रष्टाचारी. म्हणून आपलं जर भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं अशी जर आपली इच्छा असेल तर मला असं वाटतं की आपण नेहमी दुसऱ्याचं चांगलं व्हावं याचाही विचार कधीतरी करणं गरजेचं आहे. नेहमी जर तुम्ही स्वतःचाच विचार करत राहाल तर तुमचं भलं कधी होणारच नाही. मी कुणाला घाबरत नाही, मी कुणाच्या बापाला भेट नाही, मी लात मारीन तिथं पाणी काढीन असे म्हणतात बरेच लोक. मला एक जण मला लात मारीन तिथं पाणी काढीन, म्हटलं मग तू आमच्याकडे चल, डोंगरामध्ये पाणी कमी, तिकडं लाता हान. विनाकारण कुठं काही बोलून जमत नाही. काही बोलून जमतं का. एक जण म्हणला मी वाघ आहे, वाघ वाघ आहे म्हणला. वाघ म्हणले नुसतं म्हणायलाच वाघ आहेस का, आडनावाचा वाघ आहे. आडनावाचा वाघ आहे, वाघायला बी वाघच आहे म्हणला. मग म्हणले मग घरी गेले हो मांजर कसं काय होतो. नाही म्हणला मी घरी गेले हो बी वाघच आहे, पण वरी दुर्गादेवी बसती म्हणला म्हणून वाघ नाही. बघा लक्षात आलं माझं बोल. आपण कोण आहोत, आपण काय आहोत, आपण कशा पद्धतीनं जगतो आहोत याचा विचार आपणच करतो. आपण, मी कालही बोललो की आपण कुठून आलो तर कुठं जायचं हेच आपल्याला माहीत नाही. आपल्याला काय करायचं याचा विचार आपल्याला माहीत नाही. पण या सगळ्या गोष्टीचा विचार संतांनी केला, सगळ्या गोष्टीचा विचार बाबांनी केला. म्हणून तर बाबांचा हा सप्ताह आज इथपर्यंत एवढ्या मोठ्या दिमाखामध्ये संपन्न होतोय, साजरा होतो. बाबांचा सोहळा एवढ्या आनंदात साजरा होण्याच्या पाठीमागचं कारण काय असेल तर एकच आहे की ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही, ते जगले ते दुसऱ्यासाठी जगले. आपलं भलं नक्की होणार आहे, पण आपल्या भल्यासाठी आपण नेहमी इतरांसाठी सुद्धा थोडंफार जगणं गरजेचं आहे. आम्ही हमेशा सांगतो स्वतःचा तर विचार करा, पण स्वतःबरोबर नेहमी दुसऱ्याचा विचार करा. कधीतरी दुसऱ्याचा विचार केला पाहिजे. आणि जी दुसऱ्याचा विचार करतात ती माणसं नेहमी मोठी होत असतात. आम्ही सांगत असतो. एक मनुष्य गाडीमध्ये बसला आणि गाडीमध्ये बसून देवाच्या दर्शनाला निघाला. महालक्ष्मीच्या देवीच्या दर्शनाला कोल्हापूरला त्याला जायचं होतं. गाडीमध्ये बसून निघाला होता. ऐकताय ना तुम्ही. गाडी निघाली होती. 1 लाख रुपयाचं बंडल खिशामध्ये टाकलं होतं. घरातले सगळे माणसं गाडीत बसले होते. गाडी निघाली होती. पण गाडी निघायच्या वेळेला गावातला एक अतिशय गरीब रामभाऊ नावाचा मनुष्य पाटलांच्या गाडीजवळ उभा राहिला. आणि पाटलांच्या गाडीजवळ उभा राहून म्हणतोय, पाटील पाटील तुम्ही महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चाललाय पाटील. पाटील तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील, पण पाटील खरंच सांगतो मुलीचं लग्न जमलंय आणि आजच्या आज लग्न करायचंय पाटील. फक्त 10,000 रुपयाची गरज आहे. 10,000 रुपयाची. काही करा पण तेवढे 10,000 रुपये तुम्ही मला द्या. पाटलांनी गाडीतून खाली उतरले. रामभाऊ म्हणतोय, पाटील मरताना देवाचं नाही पण तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही पाटील.
पाटील माझी विनंती आहे 10,000 रुपये द्या. पाटलानं सामान गाडीतलं खाली टाकलं. पाटील गाडीतून खाली उतरले आणि गाडीतून खाली उतरून त्याच्या हाताला धरलं, लग्न मंडपात नेलं. 10,000 रुपये नाही दिले, 1,00,000 रुपये घेतले आणि 1,00,000 रुपये त्याच्या हातावर ठेवले आणि सांगितलं रामभाऊ चल मी देतो तुझ्या मुलीचं लग्न लावून. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पाटील तुमच्या महालक्ष्मीचा दौरा. त्यावेळेला पाटलांनी सांगितलं रामभाऊ मी जर तुझ्या गरीबाच्या लक्ष्मीचं लग्न लावून दिलं तर कोल्हापूरची महालक्ष्मी आपोआप माझ्या घरी आल्याशिवाय. मला वाटतं कथा तर आपल्याला माहितीच आहे, कीर्तन तर आपल्याला माहितीच आहे, ते तर आपण नेहमी ऐकतोच आहेत, करतोच आहेत. पण या सगळ्या गोष्टीबरोबर थोडासा तरी माणुसकीचा लवलेश आपल्या अंतकरणामध्ये असणं ही गोष्ट गरजेची आहे. माणसं भरपूर आहेत पण माणसासारखं वागायला तयार नाहीत. माणसं नाहीत असं नाही, आपण सगळे माणसं आहोत. पण माणसाजवळ माणुसकी जर शिल्लकच राहत नसेल तर त्या जगण्याला अर्थ तरी काय. बाबांनी आपल्याला हा सल्ला दिला. भगवान बाबांनी हे सगळं एवढं विश्व उभा केलं, त्रासातून विश्व उभा केलं. साधू संतांमध्ये संतांना सगळ्या संतांना त्रास झाला, म्हणजे सगळ्या संतांबरोबर बाबांना सुद्धा खूप त्रास झाला. पण त्या त्रासातून पलीकडे जाऊन बाबांनी हे विश्व उभा केलं. हिवलेश रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेल गेला गगनावरी. पकालडोवाच्या ठिकाणी बाबांनी पहिला सप्ताह सुरू केला आणि त्याच्यानंतर महाराज हे सगळं विश्व उभं राहिलं. 10-20 लोकांमध्ये सुरू केलेला उत्सव आज 10-20 लाख लोकांमध्ये येऊन पोचला. याच्या पाठीमागं संत भगवान बाबाचा त्याग ही गोष्ट लक्षात. त्यागाची कथा, भक्तीची कथा आणि सेवेची कथा, ज्ञानाची कथा, वैराग्याची कथा म्हणजे श्रीमद भागवताची कथा आहे. आणि त्या कथेचा विचार आपण करत आहोत. महात्म्य प्रकरणाचा विचार करत असताना महात्म्य प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी धुंदुकारीचा सुद्धा उद्धार झाला. तिथपर्यंतची कथा आपण पाहिली की पाप्यातला पापी असणारा, दुराचारी असणारा, दुरात्मा असणारा, पिशाच्य योनीला प्राप्त झालेला, भूत झालेला असणारा तो, त्याला सुद्धा त्या ठिकाणी ती गती प्राप्त झाली आणि वैकुंठामध्ये जगाच्या मालकाजवळ त्याला जागा मिळाली. त्याचा परिणाम काय असेल तर गोकर्ण महाराजांनी श्रीमद भागवताची संहिता त्याच्या कानावर टाकली. भागवताच्या संहितेच्या नंतर धुंदुकारीचा उद्धार झाला आणि धुंदुकारीचा उद्धार झाल्याच्या नंतर गावातले सगळे लोक त्या ठिकाणी गोकर्ण महाराजाकडे गेले आणि म्हटले महाराज कथा तर आम्ही ऐकली होती, कथा फक्त धुंदुकारीनं ऐकली असं नाही, आम्ही कथा ऐकली, आम्हाला का देवानं वैकुंठाला नेलं नाही. त्यावेळेला सांगितलं गोकर्ण महाराजांनी की कथा तुम्ही ऐकली पण कथा धुंदुकारीनं जेवढी तन मन धनानं कथा ऐकली, लक्ष देऊन ऐकली, तेवढी तुम्ही लक्ष देऊन ऐकली नाही. खरं सांगतो भागवतामध्ये सांगितलेल्या नियमानं जर तुम्ही कथा ऐकली तर नक्की तुमचा सुद्धा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्यासाठी सुद्धा विमान आल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासाठी नक्की विमान येईल पण आपण लक्ष देऊन ऐकलं पाहिजे आणि त्या नियमामध्ये आपली कथा असली पाहिजे. धुंदुकारीसाठी विमान आलं, विमानात बसून धुंदुकारी निजामाला त्या ठिकाणी निघून गेले. गावातल्या लोकांनी विचारलं आणि नंतर श्रावण महिन्यामध्ये नंतर एकदा गोकर्ण महाराजांनी त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेला आरंभ केला. गावातले सगळे लोक कथा ऐकण्यासाठी आले आणि गावातल्या सगळ्या लोकांना विमानामध्ये बसून वैकुंठाला, सगळं गावच वैकुंठाला गेलं असं भागवतामध्ये उल्लेख आहे. श्रीमद भागवत कथा श्रवण करण्याचा फायदाच असा आहे म्हणून आमच्या संतांनी सुद्धा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा आग्रह केलाय की बाबा तुम्ही भागवताचं श्रवण करा. गीता भागवत करते श्रवण, 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 गीता भागवत
महाराज म्हणतात अखंड चिंतन विठोबाचे. देवाचं अखंडत्वानं चिंतन करणं, गीतेचं श्रवण करणं, भागवताचं श्रवण करणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. कारण जगावं कसं हे गीतेनं शिकवलं असेल. ज्यावेळेला अर्जुनाला मोह झाला त्यावेळेला त्या मोह बंधनातून काढण्याचं काम भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला गीता सांगितली. सांडी हे मूर्खपण आणि उठी गे धनुष्यबाण. अर्जुना उठ, मूर्खपणा सांड. जगावं कसं हे गीतेनं शिकवलं असेल, पण मरावं कसं हे राजा परीक्षितीला भागवतानं शिकवलंय. गंगा मैयाच्या किनाऱ्यावर शुकदेव भगवंतांनी राजा परीक्षितीला वर्णन करून सांगितलेली कथा म्हणजे श्रीमद भागवत आहे. भागवत ग्रंथाची महती स्वर्गातल्या देवांना कळाली. ऐकाय तुम्ही लक्ष देऊन तुम्हाला ऐकायला येते ना तुम्हाला तरी? बरं, आम्हाला तर येत नाही, पण तुम्हाला आलं बस झालं. ज्यावेळेला भागवताची महत्वी देवांच्या कानावर गेली त्यावेळेला सगळे देव, स्वर्गातले देवता लोक शुकाचार्यांच्या जवळ आले आणि शुकाचार्यांच्या जवळून शुकदेवांना विचारायला सुरुवात केली की महाराज, हे भागवताचं कथेचं अमृत तुम्ही कुणाला देताय? म्हणजे राजा परीक्षितीला. त्याला मरण त्याचं जवळ आलंय म्हणून त्याला तुम्ही हे भागवत कथा सांगताय. आमची विनंती आहे, स्वर्गातलं अमृत आम्ही राजाला देऊ म्हणजे तो राजा अमर होईल, आणि भागवताचं जे कथामृत आहे ना, ते भागवताचं कथामृत तुम्ही आम्हाला द्या. त्याला शुकदेवाने विचारलं की देवतांना सांगितलं की हा विषय माझा नाही, हा विषय राजा परीक्षितीचा आहे. तुम्ही राजाला विचारा की राजा जर म्हणत असेल तर माझी काहीच हरकत नाही, तुम्ही राजाला विचारा. त्यावेळेला सगळ्या देवतांनी, देवलोकांनी राजाला विचारायला सुरुवात केली की राजा, हे कथामृत आम्हाला दे आणि स्वर्गातलं अमृत तुला देतो म्हणजे तू अमर होशील. पण वाक्य नीट ऐका. राजानं सांगितलं की देवांना राजानं सांगितलं की महाराज, मला हे थोड्या दिवसापुरचं अमरत्व नको आहे. कारण आता जरी मी अमृत घेतलं, प्राशन केलं, तरी कधी ना कधी मला मरण हे मात्र येणारच आहे. मी मरणारच आहे. मला ते अमृत नको आहे. मला तर कथामृत होऊन कायमचं मुक्त व्हायचंय. कारण स्वर्गातलं अमृत घेतलं तर मी अमर होईल, पण कथामृत जर घेतलं तर परमानंद माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल, आणि तो परमानंद, तो बिंदू माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. देवता लोक माघारी गेले. माझ्याकडे लक्ष द्या, माघारी गेले सगळे. इकडे बघा माझ्याकडे. आणि ब्रह्मदेवाला ही बातमी ज्यावेळेला कळाली त्यावेळेला ब्रह्मदेवानं काय केलं, तराजू घेतलं आणि एका पारड्यामध्ये श्रीमद भागवत कथामृत ग्रंथ ठेवला, आणि एका पारड्यामध्ये, ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन, स्वर्गातलं अमृत ठेवलं. तर स्वर्गातल्या अमृतापेक्षाही श्रीमद भागवत कथामृताचं पारड हे जड भरलं. हा अधिकार श्रीमद भागवताचा. ते पारड जड भरलं कारण हे कथामृत आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. महाराज म्हणतात याच्यामध्ये देवाची कथा आहे, याच्यामध्ये संतांच्या म्हणजे भक्तांच्या कथा आहेत. कारण याच्यात ध्रुवाची कथा आहे, याच्यात विदुराची कथा आहे, या सगळ्या कथा आहेत. आणि याच्याबरोबर भगवंताच्या नामाची सुद्धा कथा, अजामेळेची कथा सुद्धा याच्यात आहेच. म्हणजे नामाची कथा सुद्धा याच्यात आहे. म्हणजे ही फक्त देवाची कथा नाही, ही फक्त भक्तांची कथा नाही, ही फक्त नामाची कथा नाही, तर देव, भक्त आणि नाम या तिन्हीचा संगम म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. ऐकताय तुम्ही सगळे लक्ष देऊन? असं मी समजतोय, तुम्ही ऐकताय का नाही मला माहीत नाही, पण मी समजतोय. आणि मग त्यावेळेला ही भागवत कथा अमृत धुंदुकारीनं सगळ्या गावाला सांगितलं. सगळं गाव त्या ठिकाणी, गावाचा उद्धार झाला. 6 अध्यायामध्ये महात्म्य प्रकरण पद्मपुराणांतर्गत त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. आणि नंतर या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी 18,000 श्लोक आहेत. या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी 12 स्कंद आहेत आणि या ग्रंथामध्ये 335 अध्याय आहेत. आणि हा ग्रंथ जो आहे, इकडे लक्ष द्या, मी सांगितलंय की त्या ठिकाणी की हा ग्रंथ कशा कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत पोहोचत झाला आणि आपल्यापर्यंत कसा आला याचं वर्णन मी आपल्याला करून सांगितलं. आणि मग याच्यामध्ये 12 त्या ठिकाणी स्कंद आहेत. पहिला स्कंद जो आहे तो पहिला स्कंद म्हणजे अधिकार स्कंद आहे. अधिकार स्कंद म्हणतात. कशाला म्हणतात अधिकार? ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश केला जातो त्याला अनुबंध किंवा अधिकार असे म्हणतात.
कारण अनुबंधाशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश करता येत नाही. लक्षात येते माझं बोलणं? कारण मुळातच ग्रतिबंधने नावाच्या धातूपासून ग्रंथ शब्द तयार होतो. आता हे तुम्हाला काही कळणार नाही, काही लोकांना कळेल. ग्रतिबंधनी नावाच्या धातूपासून हा ग्रंथ शब्द तयार होतो. ग्रती येते, विधी येते, विधी विधानी ज्ञाना आणि ग्रती येतने अस्मिन स ग्रंथ. ग्रतिबंधने, बंध बदनाती म्हणजे बांधणे, सुनिश्चितीकरण ग्रती गुंफणे, ग्रती बांधणे, विधी विधानाय ज्ञानाय ग्रती येतने अस्मिन स ग्रंथ. गुरुजी ग्रंथ शब्दाची व्याख्या करत असताना त्याला ग्रंथ म्हणतात विधी विधानाधिकाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंफल्या गेले, बांधल्या गेले, त्याचं नाव ग्रंथ आहे. विधी विधानाधिकाचं ज्ञान बांधल्या गेलंय, जगातलं ज्ञान, पुराणाचं ज्ञान ज्याच्यामध्ये गुंफलेलं आहे त्याला ग्रंथ असे म्हणतात. अलग लक्ष तुमच्या. आणि हा श्रीमद भागवत नावाचा जो ग्रंथ आहे ना, हा मी सांगितलं की नुसता ग्रंथ नाही, हे साक्षात भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याची वाङ्मयीन स्वरूपा, वाङ्मयीन प्रतिमूर्ती म्हणजे श्रीमद भागवत कथा आहे. ह्या ग्रंथाला फक्त ग्रंथ समजू नका, या कथेला फक्त कथा समजू नका, तर भागवताची कथा ही सगळ्या कथेपेक्षा वेगळी कथा आहे. आपल्या जीवनात ही भागवत कथा म्हणजे सामान्य कथा नाही, ही कथा शब्द कथा नाही. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन. ही कथा शब्द कथा नाही, ही कथा अर्थ कथा नाही, तर भागवताची कथा ही दर्पण कथा आहे. दर्पण कथा. कसली कथा आहे? दर्पण. कशाला म्हणतात दर्पण? घड्याळाला. कशाला म्हणतात? आरशाला. आहे लक्षात आहे तुमच्या, बरोबर आहे का नाही? आरशाला, दर्पण आरशाला म्हणतात. मला असं वाटतंय की इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरामध्ये आरसा आहेच, बरोबर आहे ना? इथं बसलेल्या बऱ्याच बायकांच्या पिशवीमध्ये सुद्धा आरसा असू शकतो आता सुद्धा, बरोबर आहे का नाही? ती झोळी काय म्हणतात त्याला? सर्प. आपलं हे पर्स, बरोबर आहे का नाही? पर्स. त्या पर्समध्ये सुद्धा असू शकते. गुरुजी मला एकदा सापडली होती आळंदीत. हे आमचे दराडे महाराज आहेत, त्यांना मला सापडली आळंदीत पर्स. मी धर्मशाळेत नेली, तिथं नेल्याच्यानंतर 2 तास सापडली, काहीच नाही सापडलं. 2 तासाला दराडे महाराजाला टिकल्याचं पाकिट सापडलं. ते मला म्हणले महाराज याच्यात टिकले आहेत. म्हटलं किती? म्हणले 6. म्हणलं 3 तू लाव, 3 मला लाव. चल आता काय करू, काही नसल्यावरच काय करतात त्याच्यामध्ये. किती मुख्यमंत्र्याच्या बायकोची जरी पर्स सापडली ना, तरी त्याच्यात आरसा, टिकल्याचं पाकिट, फेअर अँड लवली याच्यापेक्षा काही निघणार नाही. लक्षात आलं का नाही महाराज? काय असेल ते असो बाबा, त्याच्यामध्ये आरसा असू शकतो. काळ बदललाय, जमाना बदललाय. गुरुजी आता पहिल्यासारखं काहीच राहिलं नाही, जमाना सगळाच बदलून गेलाय. पुण्यामध्ये परवा मी जेवायला बसलो होतो आणि एक बाई वाढायला आली. मी म्हटलं साहेब मुलगी फार मोठी झाली, लग्नाला आली. ते म्हणले महाराज मुलगी नाही, ती मुलीची माय आहे. आता ते झगा घातल्यामुळे मला मिळत नाही नेमकं कोण आहे कोण नाही. काय सांगता सांगा. गोपाल कृष्ण भगवान की जय. काय सांगणार, जमाना बदलून गेलाय, पहिल्यासारखं राहील नाही. तुमच्या काळामध्ये पाणी जरी भरायचं म्हणलं तरी कुठं जावं लागायचं पडसाहेब? विहिरीवर जायचं, आडावं जायचं, पाणी शेंदायचं, हंड्या टाकायचा, हंडा घरी आणायचा, रांजणी टाकायचा. होता का नाही त्रास? बोला ना, होता का नाही? आता राहिलाय का भाऊ? आता राहिलं. आता डायरेक्ट नळाला जायचं, नळी फिरवायची, हांडा भरायचा, आणून टाकायचं, बरोबर? याच्यापेक्षा लोक चॅप्टर झाले साहेब. आता याच्यापेक्षा लोक डायरेक्ट नळाला नळी लावतात, डायरेक्ट नळी रांजणात, बरोबर? अजून 5 वर्ष थांबा, नवऱ्यानं जर पाणी मागितलं तर बाई नळी कोंबणार तोंडात, पी काय पेचं तेवढं. जमाना बदलून गेलाय, काळ बदलून गेलाय, पहिल्यासारखं काही राहिलंच नाही ना. आता काय राहिलंय सांगावर? अजून बरं आहे, आपण एखाद्या घरी चहा प्यायला गेल्याच्या नंतर आपल्याला अजून ट्रेमध्ये कप येतो, कपामध्ये चहा येतो, बरोबर आहे का नाही? अजून 10 वर्षाला ही सिस्टीम बंद होऊन जाणार आहे. आता 10 वर्षाला गुरुजी ही सिस्टीम राहणार नाही. आपण गेल्याच आता आपल्या नारळी सप्ताहाला सुद्धा आता पंक्तीत ना, इथून पुढे ही सिस्टीम राहणार नाही. जेवायच्या मशनी येणार आहे, जेवायच्या. आता चपात्या करायच्या मशनी आहेत नाहीत का? सांगा बरं, चपात्या करायच्या मशनी नाहीत का? हा, चपात्या करायच्या. कपडे धुयच्या मशीनी आहेत, बरोबर? कपडे वाळवायची मशीन आहेत, बरोबर? पापड बनवायची मशीन आहे, सगळ्या मशीनी आहेत. आता जेवायच्या मशीनी आहे ना. इथं आल्या साठे महाराज आले का? हो. जेवायचे का? हो. घाला मशीनमध्ये. लगेच मला मशीनमध्ये घालणार, लगेच इकडे लाईट जाणार, लाईट गेली की लगेच इकडे फोन येणार, 2 भजन जास्त घ्या. महाराज लोड शेडिंगमध्ये अडकलेले आहेत. असा काळ निघालाय. इथून पुढे असा काळ येणार, काळ बदलून जाणार आहे सगळा. आता किचनमधूनच त्या खुर्चीला आणि बैठकीमध्ये प्रत्येक खुर्चीला 2-2 नळ असणार आहे. सोफा सेटला खुर्ची असणार, त्याला 2 नळ. घरी गेल्या मालक सांगणार, अगं महाराज आले चहा. ती तिथून विचारणार, महाराज किती नंबर खुर्चीवर आहेत? ते म्हणा, अगं 2 नंबर. किती नंबर महाराज?
हे वाटत नाही का तुम्हाला आम्हाला 2 नंबर म्हणायला? अरे आम्ही भागवत करतोय राहून तुम्ही आम्हाला 2 नंबर म्हणताय काय? महाराज 2 नंबर खुर्चीवर बसलेत, तिथूनच ती बटन दाबणार, तिथून मग ती अशी वायरासारखे 2 नळ असणार, एक चहाचा एक पाण्याचा, तिथे तिकडून बटन दाबलं की आपल्याला बेल वाजली की आपण तोंड लावायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा जमाना येणार आहे, असा काळ येणार आहे, काळजी करू नका. लक्षात आलं का नाही? माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल. इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आपला मुद्दा काय चालला होता, विषय हा चालला होता की हे श्रीमद भागवत शास्त्र फक्त ग्रंथ नाही तर हे भगवान श्रीकृष्ण परमात्मेचं स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला एक एक मुद्दा पुढे घेऊन जायचा आहे. ही कथा दर्पण कथा आहे. कसली कथा आहे? दर्पण. दर्पण म्हणजे आरसा. आता भाऊ साहेब तुम्हाला विचारतो, आरशाचा एक गुण मी सांगणार आहे, आरशाचा दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. महिला ऐकतायत का मागे बसलेल्या? एक गुण मी सांगणार आहे, दुसरा गुण तुम्हाला सांगायचा आहे. आरशाचा पहिला गुण आहे आरसा. एक गुण मी सांगणार, दुसरा तुम्हाला सांगायचा. हां, आरशाचा पहिला गुण आहे आरसा. त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. काय दाखवतो? चेहरा दाखवतो. दुसरा गुण, हां शबास, वा वा. उत्तर महिला मंडळाकडून आलं आहे. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. तुम्हाला सोन्याचं नाणं मिळणार नाही. आता लक्षात आलं का नाही? तुमचं उत्तर चुकलेलं आहे. वा, महिला मंडळातून उत्तर आलं आहे. काय? आरशाचा पहिला गुण आहे आरसा, त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा दाखवतो. आणि आरशाचा दुसरा गुण आहे जसा आहे तसा दाखवतो. कळलं का नाही कळलं? जसा आहे तसा दाखवतो. म्हणून आरशाचा बऱ्याचदा तुमच्यासारख्या माणसाला राग सुद्धा येत असतो. आरशाचा राग सरे काहीच राहिलं नाही, सगळं मोकळं झालंय. आरशाचा राग सुद्धा येत असतो. येतो का नाही आरशाचा राग? पण आरशाचा राग येऊन उपयोग नाही दादा. आरसा हा आरसाच आहे. संतांनी सुद्धा, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा, ज्ञानोबारायांनी सुद्धा आरशाला स्थान दिले. गाथेमध्ये तुकाराम महाराज सुद्धा आरशाचं वर्णन करतात. झाले दर्पणाचे अंग, करतो दर्पण, ज्याचा त्याशी दावी रंग, ज्याचा जसा रंग आहे तसाच दाखवतो, वेगळं दाखवत, लबाड बोलत नाही. कोण? आरसा. मग भागवताची कथा ही आरशासारखी आहे. जसा आरसा लबाड बोलत नाही तसे श्रीमद भागवत सुद्धा ज्याचं जीवन जसं आहे तसं दाखवणारा ग्रंथ आहे. आलं लक्षात तुमच्या? एक बाई बाजारामध्ये गेली, बाजारात 80 वर्षाची बाई होती. बाजारात गेली, विचारलं केवढ्याला दिला रे आरसा? ए बाबा आरसा केवढा दिला? त्याने सांगितलं आजी आरसा 100 रुपयाला आहे, 100 रुपयाला. बघू दे म्हणे इकडं आरसा. आरसा घेतला, असं बघितलं, काय लबाड बोलतो म्हणे, 100 रुपये कुठं किंमत असते का आरशाची? अरे हा आरसा तर आमच्या लहानपणी 2 रुपयाला येत होता आणि त्याच्यात तोंड सुद्धा चांगलं दिसत होतं.
नाही कळलं तुम्हाला? तुम्ही जीवन या एकदा, लक्षात आलं का नाही? तुम्ही जीवन या, मग कळेल तुम्हाला. नाही कळलं तुम्हाला? अगं त्या दुकानदारानं सांगितलं, अगं आजी हा दोष आरशाचा नाही, हा तुझ्या थोबाडाचा दोष आहे. ज्यावेळेला 2 रुपयाला आरसा येत होता, तुझं वय त्यावेळेला 20 वर्षाचं होतं. आता तुझं वय हे 85 वर्षाचं आहे. आरसा कधी चुकीचं दाखवत नाही, तसं श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आपल्याला कधी चुकीचं दाखवत नाही. तुमचा स्वभाव जसा आहे तसं दाखवणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अजून पुढे मी सांगेन आपल्याला की बरेच लोक म्हणतील की महाराज हजारो वर्षापूर्वीची कथा कोणत्या काळामध्ये, कृत द्वापार कली अनेक 2 युगमध्ये गेले आणि ती कृतयुगामध्ये झालेली कथा, ती कथा आम्हाला तुम्ही सांगताय आणि ती कथा आम्हाला सांगून आमचा वेळ तर वाया घालवत नाहीत ना तुम्ही. आम्हाला माहीत आहे कथा, भागवत आम्हाला माहीत नाही का? भागवताचं पुष्ट जरी बघितलं, कृष्णाचा फोटो जरी बघितला तरी आम्हाला भागवताची कथा लक्षात येते. बरोबर आहे का नाही महाराज? आम्हाला माहिती आहे भागवत. मग तुम्ही माहीत असलेलीच कथा आम्हाला पुन्हा पुन्हा सांगून आमचा वेळ तर वायाला घालवत नाही ना. महाराज म्हणतात माहीत जरी असली ना तरी पुन्हा 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 ऐकावी लागते, कारण आपल्या जीवनातले दोष निघून जातात. सुनी सुनाई दिल की प्यासी बुझत बुझाई. महाराज म्हणतायत, तुलसीदासजी म्हणतायत की पुन्हा 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 ऐकावी वाटते आणि ती ऐकावीच लागते. तिचं नाव श्रीमद भागवत कथा आहे. ऐका पुन्हा पुन्हा काय ऐकायची महाराज? इथं कालचं वर्तमानपत्र जिथं जुनं होतं आहे तिथं हजारो वर्षापूर्वीची कथा तुम्ही आम्हाला सांगून आमचा टाईमपास तर करत नाही ना, असं बऱ्याच जणाला वाटेल. कालचं वर्तमानपत्र आज जुनं होतंय का नाही सांगा बरं? आज जुनं होतंय. कालच्या वर्तमानपत्र जर असेल तर आज त्याच्यावर भजे किंवा चिवडा खाऊ शकतात माणसं. एक मुलगा बसस्टँडवर पेपर करत होता, पेपर घ्या आणि गाडी निघायच्या टायमाला एक जणानं पेपर विकत घेतला आणि पेपर घेतल्याच्या नंतर बस त्याच्या हातावर 1 रुपया दिला आणि त्यावेळेला पेपर 2 रुपयाचा होता. त्यानं 1 रुपया दिला. दुसरा पेपरवाला म्हणला मूर्ख आहेस का? ते म्हटलं काय झालं? मूर्ख आहेस का? पेपर केवढ्याचा आहे? म्हटलं 2 रुपयाचा. त्या माणसानं तुला किती रुपये दिलेत? म्हणले 1 रुपये. मग मूर्ख आहेस का? पेपर विकणारा पोरगा म्हणला मूर्ख मी नाही, मूर्ख पेपर घेणार आहे, मी हुशार आहे म्हणे. मला माहीत होतं ST निघायच्या टायमाला यानं जर पेपर घेतलेला असेल तर याच्या मनात काहीतरी काळं पांढरं नक्की आहे, त्यामुळे त्यानं मला 1 रुपया दिला हे मी बघितलं. मी 8 दिवसापूर्वीचा खालचा पेपर काढून त्याला देऊन टाकला. कळलं नाही माझं बोलणं? आजचा पेपर उद्या रद्दीमध्ये जमा केला जातो, ज्याची किंमत आज 5 रुपये आहे. 5 रुपये ज्याची किंमत आहे ना, तोच पेपर दुसऱ्या दिवशी 5 रुपये किलोनं विकला जातोय, किलोनं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग तुमची भागवताची कथा, त्यापूर्वीची कथा आणि ती आम्हाला तुम्ही सांगताय, आमचा टाइमपास करताय. तुम्ही कथा सांगून आमचा टाइमपास करताय. त्यावेळेला महाराजांचं उत्तर असं आहे की हा टाइमपास नाही तर श्रीमद भागवत हे आपल्या उद्धाराचं साधन, हे लक्षात ठेवा. उद्धाराचं, याच साधनानं आपला उद्धार होणार आहे. याच साधनानं. कुणी कुणाला सांगितली महाराज ही कथा? सांगितलंय मी तुम्हाला की त्या ठिकाणी व्यास महर्षींनी शुकाचार्यांना सांगितली आणि शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितली आणि परीक्षिती राजापर्यंत ही कथा आली आणि त्याचा उद्धार झाला. त्यावेळेला महाराज व्यास कोण होते? शुकाचार्य
कोण होते, व्यास कोण होते, तर व्यासांचा विचार मांडत असताना व्यास ही सूत आणि शौनकादिकांचा पहिला संवाद आहे नैमिषारण्याच्या ठिकाणी, ऐकताय का नाही? आणि प्रथम स्कंदाला प्रारंभ होतोय. व्यास कोण होते, तर व्यासांचा विचार करत असताना व्यास एक अधिकारी होते आणि ते पाराशराचे पुत्र होते. कुणाचे? पाराशर आणि सत्यवती मातेचे हे पुत्र. मग पाराशराची तपोभूमी म्हणून पारनेर प्रसिद्धच आहे. पारनेरला नावच पाराशरामुळं पडलेलं, हे लक्षात ठेवा. अहिल्यानगर जिल्ह्यातलं पारनेर माहीत असेल ना तुम्हाला. पाराशरांची भूमी, तिथं तपश्चर्या केली पाराशरांनी. आणि पाराशरांना गंगेतून पलीकडे जायचं होतं आणि गंगेतून पलीकडे जात असताना कुणीच दिसत नव्हतं. काय करावं? जहाज होते, जहाजाजवळ माणूस नव्हता, नावाडी नव्हता. विचारलं इथं नावाडी कुणी? म्हटले नावाडी नाही, पण एका मुलीचा आवाज आला. सुंदर स्त्री होती. तिने सांगितलं मी नावाडीची मुलगी आहे. तुझं नाव? माझं नाव सत्यवती आहे. सत्यवती? हां, माझं नाव सत्यवती आहे. मला पलीकडे सोडशील का? मुलगी तरुण, 20 वर्षाची तरुण मुलगी होती. मुलीने विचार केला काय हरकत आहे, आपल्याला जर एखादा 80-85 वर्षाचा म्हातारा बाबा जर पलीकडे सोडा म्हणत असेल तर आपण त्याची मदत करणं गरजेचं आहे. म्हटले ठीक आहे. पण मध्यभागी नाव गेल्याच्या नंतर पाराशरांना होरा कळत होता. होरा, पाराशरीय होरा प्रसिद्धच आहे. होरा म्हणजे भविष्यातलं एक पुस्तक आहे, लक्षात ठेवा. पाराशरांना होरा कळत होता. त्यांनी विचार केला की भगवान परमात्मा अवतार धारण करणार आहेत, व्यास रूपानं परमात्मा अवताराला येणार आहेत. त्यावेळेला मला काहीतरी करायचं आहे, वेळ झालेली आहे. आणि त्यावेळेला पाराशरांनी त्या मुलीला विचारलं काय ग मुली? तिने सांगितलं काय? तू माझ्या बाळाची आई होशील का? सत्यवतीनं सांगितलं महाराज काय बोलतोय, तुम्हाला काही वाटतं का नाही? तुमचं वय कुठे आहे, माझं वय कुठे आहे? विचार करा. तुम्ही माझ्या बापाच्या वयाचे, मी तुमच्या मुलीच्या वयाचे, आणि तुम्ही हे शब्द वापरणं बरं वाटत नाही, बरं दिसत नाही. त्यावेळेला काय त्या माझं तारुण्य जाईल, माझं सौंदर्य जाईल. पाराशरांनी सांगितलं की मी तुझं तारुण्य पुन्हा परत करतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, पाराशरापासून सत्यवती माता गर्भवती राहिल्या. आणि गर्भवती झाल्याच्या नंतर सत्यवती मातेच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव व्यास आहे. आणि हा भगवान परमात्म्याचा एक अवतार आहे. बोले व्यास भगवान की जय. व्यास महर्षींच्या त्या ठिकाणी जन्म झाला. आणि व्यासांना त्यावेळेला इकडे लक्ष द्या, पाराशराने विचारलं तुला माझ्याबरोबर यायचंय का तुला आईबरोबर जायचंय? त्यावेळेला व्यासाने विचार केला आईबरोबर जावं तर ही कोळ्याची पोरगी आहे, हिच्याबरोबर गेलं तर मासेच धरीत बसावं लागेल. काय करीत बसावं लागेल? मासे धरावं लागेल. त्याच्यापेक्षा मी बापासोबत जर गेलो तर काहीतरी 4 श्लोक तरी शिकेल, अभ्यास तरी करेल. आणि व्यास पाराशरांच्या आश्रमामध्ये तपश्चर्या करण्याकरता जंगलामध्ये निघून गेले. लक्षात आलं का नाही? आणि व्यास महर्षींनी ही ग्रंथ संपदा लिहिली. आणि श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ आणि 18 पुराण त्याच व्यासांनी हे निर्माण केलेले, हे लक्षात ठेवा. बरं महाराज, हे व्यासांकून कुणाकडे आलं? शौनकादींचा प्रश्न आहे. तर म्हणले व्यास महर्षीकडून हे भागवत शुकाचार्यांकडे आलं. कारण शुकाचार्य हे व्यासांचे शिष्य आहेत. लक्षात आलं का नाही? आणि शुकाचार्य व्यासांचे शिष्य असल्यामुळे शुकाचार्याकडे हे ज्ञान आलं. बरं म्हणले मग आता हे शुकाचार्य कोण होते ते आम्हाला सांगा. लक्षात आलं का नाही? म्हणले शुकाचार्य फार मोठे अधिकारी होते. लक्षात आलं का नाही माझं बोलणं? बघा, अधिकारी साधू होते. एक शुकाचार्य एक महात्मे होते. आणि आईच्या पोटात शुकाचार्य किती वर्ष राहिले होते? 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. 12 वर्ष. आपल्याकडे पद्धत 9 महिने 9 दिवस मुलगा मुलगी पोटामध्ये राहू शकते आईच्या, बरोबर आहे का नाही? पण शुकाचार्य महाराज 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. 12 वर्ष. आणि 12 वर्ष झाल्याच्या नंतर शुकाचार्य महाराज, लक्षात घ्या, शुकाचार्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी देवाला विनंती केली, भगवान काहीतरी करा, काहीतरी करा. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या शुकाचार्यांच्या आईच्या पोटामध्ये प्रवेश केला. आणि गर्भामध्ये जाऊन विचारलो कोण आहेस तू? म्हणले मी शुक आहे. बरं, शुक नाव कसं पडलं ते सांगतो. बाहेर यायचं नाही का तुला? म्हणले नाही यायचं देवा. काय यायचं नाही? बाहेर तुझी माया आहे, तुझा प्रपंच आहे, आणि तुझा प्रपंच तुझी माया आम्हाला त्रास देईल ना. देवानं सांगितलं मी आहे, काळजी करू नका, तुम्हाला माया त्रास देणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज कसं तरी 12 वर्षाच्या नंतर शुकाचार्यांचा जन्म झाला. ब्राह्मणाचे पोरे ब्राह्मणाचे पोरे एका खेळास झाले. ब्राह्मणाचे पोरे एका खेळास झाले. वर्ष पाले
ब्राह्मणाचे पोरे का खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. असे नाही कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. 12 वर्षाच्या नंतर आईच्या पोटातून बाहेर आले. कोण? शुकाचार्य यांनी हे भागवत व्यासांनी भागवत ज्यांना सांगितलं ते शुकाचार्य यांनीच हे भागवत राजा परीक्षितीला सांगितलं. गुरुजी 12 वर्ष आणि 12 वर्षाच्या नंतर बाहेर आले. देवानं सांगितलं होतं मी आहे, काळजी करू नका. देवावर बी विश्वास नव्हता शुकांचा. विश्वास नाही, जन्माला आले असेच पळायला लागले. ऐकताय का तुम्ही? लक्ष देऊन. जन्माला आले असेच पळायला लागले. आपल्या जन्माला आले आलेच लेकरं रडतात, बरोबर आहे का नाही? हां, रडतात. पहिले वेगळे रडायचे, की हां की हां की हां. आता रडण्यामध्ये बदल झालाय. आता आल्या आल्याच शहा शहा. आता थोडा रडण्यात बदल झालाय, बरोबर आहे का नाही? हां, काळ बदललाय, जमाना बदललाय. ऐका, लक्ष द्या. आणि मग आल्या आल्या जन्माला आल्या आल्या पळायला लागले. इकडे बघा ना, शुकाचार्य पुढे पळतायत, व्यास मागं पळतायत. बाप शेवटी व्यास जरी असले तरी पुत्रप्रेम ही वेगळीच गोष्ट असते. मुलगा आहे ना शेवटी. अरे थांब, म्हातारा माग व्यास, अरे थांब थांब बाळा थांब, पुत्र प्राप्तीचा आनंद घेऊ दे बाळा, थांब थांब. पळायला लागलेत, घाबरलेत. व्यास माग, शुकदेव पुढं, व्यास माग, शुकदेव पुढं. ऐका, शेवटी नावच माहित नव्हतं ना काय आहे ती. हे नाव जन्माला आले आल्याच निघाले, नावच ठेवलं नव्हतं ना. मग नाव नाही त्याला आपण काय म्हणतो? असं म्हणतो का नाही? ओ दिनेश महाराज, असं आमचं चाललंय, तुम्ही चलू द्या. लक्षात आलं का नाही? असं सुख 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 म्हणतो का नाही आपण? तसंच व्यास महर्षीने आवाज दिला, ए सुख सुख सुख, ए सुख सुख सुख, ए सुख 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 म्हणले. त्याचं नावच सुख पडलं. लक्षात आलं? त्याचं नावच सुख झालं आणि पुढे ते शुकाचार्य झाले. अलग लक्षात सांगा. ऐका, इकडे लक्ष द्या. शुकाचार्य त्या ठिकाणी, शुकाचार्य जन्माला आले, निघून गेले. शाम्यप्राश नावाचा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहतायत. इकडे बघा, शुकाचार्य जंगलात राहतायत, व्यास त्या ठिकाणी शाम्यप्राश आश्रमामध्ये राहतायत. आता माझ्याकडे लक्ष द्या. शुकाचार्य जंगलात राहायला लागले. कुणाचं वारच लागू द्यायचं नाही, प्रपंचाला जवळच येऊ द्यायचं नाही. कळते का माझं बोलणं? जवळ येऊ द्यायचं नाही प्रपंचाला. कारण प्रपंच त्रास देईल, प्रपंच दुःख देईल. कारण प्रपंच दुःखच देतो. कुणी उठून म्हणायचं आमचं बरं आहे म्हणून, बरं नाही. म्हणायला बरं आहे पण खरं आहे का? म्हणायला बरं आहे पण खरं नाही. मी असेल, स्टेजवर बसलेले असतील, तुम्ही खाली बसलेला असताना, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रपंचानं थोडंफार दुःख दिलेलंच आहे. दुःख नाही असा माणूसच या जगाच्या पाठीवर नाही. आहे का सांगा बरं महाराज? प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. माझ्या जीवनात दुःख आहे, तुमच्या जीवनात दुःख आहे, स्टेजवर बसलेली मंडळी त्यांच्या जीवनात सुद्धा दुःख आहे. पण एक वाक्य साहेब बोलू द्या मला, उर्जे एक वाक्य बोलू द्या. साहेब एक वाक्य बोलतो. एखाद्या वेळेला दुःख नाही असा माणूस नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे. फरक एवढाच आहे, माझं दुःख वेगळं आहे, तुमचं दुःख वेगळं आहे, यांचं दुःख वेगळं आहे, यांचं दुःख वेगळं आहे, बाळूभाऊचं दुःख वेगळं आहे. प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे. दुःख नाही असा माणूसच या जगाच्या पाठीवर नाही दादा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख असतंच. फरक आहे, दुःखाचे प्रकार अनेक असतील. कुणाला कशाचं दुःख आहे, कुणाला कशाचं दुःख आहे, आहेच. कारण या जगामध्ये सुखी एकही माणूस बघायला मिळत नाही. कबीरदास महाराज म्हणतात, जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया
जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. कोण सुखी सांगा? सगळे दुःखी आहेत. दुःखाचं कारण वेगळं असेल पण दुःख नाही असं मनुष्य नाही. आलं लक्षात तुमच्या माझं बोलणं? ऐका आता. आणि मग जंगलामध्ये राहायचे, प्रपंच नको, प्रपंचापासून लांब राहायचं आपल्याला. ऐका. आणि एके दिवशीचा प्रसंग असा झाला, व्यास महर्षींच्या आश्रमातले काही शिष्यगण, काही साधूगण त्या ठिकाणी जंगलामध्ये काही सर्पण आणण्याकरता आले असं म्हणतायत. सर्पण आणण्याकरता. आणि जंगलात आल्याच्या नंतर, इकडे बघा माझ्याकडे, जंगलात आल्याच्या नंतर भागवताचे श्लोक त्या ठिकाणी घोकत होते, संस्कृतचे श्लोक म्हणत होते. आता कसं असते, सवय असते, बरोबर आहे का नाही? आता हे वाजवणार आहेत, हे रस्त्याने जरी चालले तरी अशा अशा असे करीत चालते, बरोबर आहे का नाही? कसे चालते, नुसते अशा अशा असे करीत चालणार, उगच बोट. बरं, गायक मंडळीत एकटे माणसात तरी ते नीट बोलत आहेत, एकटे असले होते त्याच्यात नादात एकटेच चलतात का नाही? खरं सांगा. होय गुरुजी, बरोबर आहे का नाही? आता हे सगळ्या गायकाचे गुरुजी आहेत, लक्षात आलं का नाही? चलतात का नाही? एकटेच चलते ते, त्यांना काही घेणं नाही. सवय असते ती, सवय. आमच्या गावात एक जणाला सकाळी जुना काळ होता, टांग्यातून पलीकडे जायचं होतं दुसऱ्या गावाला, आणि टांग्यातून आमच्या धारूरला जायचं होतं. मग टांग्यातून जायचं असताना त्याला 8 वाजता धारूरून गाडी होती, 1 तास टांग्याला लागत होता. बरोबर 7 वाजता तिथून निघायचं होतं. टांग्यावाला आलाच नाही. त्याच्या घरी गेले. टांग्यावाला, अरे उठ लवकर, उठ, जायचंय. गडबडीनं उठला, घोडं घेतलं, टांग्याला झोपलं, आणि टांग्या निघाला. ऐका, लक्ष द्या, सवय सांगायला. टांग्या निघाला, 1 किलोमीटर टांग्या गेला. 1 किलोमीटर की लगेच ते घोडं थांबल्याबरोबर तो घोडे मालक खाली उतरला, आणि खाली उतरल्या तर टांग्याच्या पुढे थोडासा नाचला, मस्त डान्स केला की पुन्हा घोडं चालायला लागलं. 15 मिनिटानं पुन्हा तसंच थांबलं की पुन्हा डान्स केला, नाचला, पुन्हा घोडं थांबलं. लक्षात आलं का नाही? ती टांग्यातला माणूस म्हणला, तुला लाज वाटते का? 1 तासामध्ये मला पोचायचंय, 1 तासात पोचायचंय मला, आणि तू डान्स करतो का म्हणे? गपाव म्हणे, तुम्ही काळजी करू नका, गडबड करू नका म्हणे. सकाळी झोपीतून लवकर उठवलं मला, त्यामुळे ते टांग्याचं घोडं घरीच राहिलं. हे वरातीचं आलंय. हे वरातीचं घोडं आहे म्हणे, याला नाचल्याशिवाय हालतच नाही म्हणे. काय करा सांगा? आलं का लक्षात तुमच्या? माझा मुद्दा लक्षात आला का? नाचल्याशिवाय हालत नाही म्हणे. सवय सांगतो मी, सवय. त्यावेळेला ते भागवताचे संस्कृतचे श्लोक व्यासांचे काही शिष्यगण त्या ठिकाणी घोकत होते, आणि व्यासांचे जे संस्कृतचे श्लोक घोकत असताना शुकाचार्यांच्या कानावर हे श्लोक पडले. त्यावेळेला शुकाचार्यांनी विचार केला, अरे बापरे, एवढे चांगले श्लोक, एवढे शुद्ध संस्कृत, छोटे छोटे पोरं उच्चार करतात, कोण आहेत म्हणे? आपण त्यांच्या जवळ जाऊ. ए पोरा, इकडे. म्हटले का? कोण आहेत तुम्ही? म्हणले, आम्ही व्यासांचे शिष्य. हे श्लोक कुठं शिकलात तुम्ही? म्हणले, हे श्लोक व्यास महाराजाकडे शिकलोत आम्ही. अरे बापरे, असे किती श्लोक आहेत रे तुमच्या व्यासांकडं? म्हणले, आमच्या व्यास महाराजाकडे कारखाना आहे, कारखाना. कशाचा? श्लोकाचा कारखाना आहे. म्हणजे कारखाना, एवढे श्लोक आहेत. त्यावेळेला शुकाचार्य म्हणले, असे का? कारखाना आहे का? म्हणले, हा. मग त्या कारखान्याचा मालक तर मीच आहे. नाही कळलं तुम्हाला? कारखान्याचा मालक मी आहे. म्हणले, मीच मालक आहे कारखान्याचा. माझे वडील आहेत ते. मला घेऊन जाता का तुमच्या गुरुकडं? म्हणले, हो चला. आणि मग निघाले. माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग व्यास महर्षींच्या आश्रमात शुकाचार्य महाराज आले. शुकाचार्य महाराज आल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटला. कुणाला? व्यास महर्षींना. आपला मुलगा आला, आनंद वाटला. शेवटी मुलगा, प्रपंच म्हटलं की आनंदच वाटतो ना, बरोबर आहे का नाही? प्रपंच म्हटलं की आपल्याला आनंदच दिसतो, पण खरा म्हणजे तो आनंद नसतो, तो तर दुःख असतं. पण आपण त्याच्यामध्ये गुरपडून गेलेलो, आपण त्याच्यामध्ये अडकलेलो. एक वाक्य सांगू का? प्रपंचामध्ये राहू नका असं मत नाही, प्रपंचातच राहिलं पाहिजे, पण प्रपंचात आसून नसल्यासारखं राहिलं पाहिजे. प्रपंची असावे, आसोनी नसावे. प्रपंचातच राहायचं गुरुजी, पण प्रपंचात आसून नसल्यासारखं राहायचं. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन. आसून नसल्यासारखं, नारळासारखं राहायचं. ओलं नारळ आणि वाळलं नारळ यातला फरक तर कळत असेल ना? वाळलं नारळ असतं ना, फोडल्याबरोबर ती कवठी एकड होते आणि खोबळा वेकड होतो. पण जी ओलं जे नारळ असतं ना, त्याला किती फोडा, ते काही कवटीला सोडत, बोला ना,
नाही. तो नारळ म्हणजे जीव आहे आणि कवटी म्हणजे प्रपंच आहे. अलग लक्षात. किती आदळा किती मारा ते कवटीला सोडत नाही. काही काहीला मारतूल घालावा लागतो, बस चमचा घालावा लागतो तरी ते सोडत नाही. मेवण्यानं मारला, सासूनं तरी ते सोडत नाही. कळते बोलणं माझं. किती प्रपंच संसार शब्दाचा अर्थ करत असताना फडसाहेब संसार शब्दाचा अर्थच काय होतो? संमित प्रकारेन संसरती सृसारयती इति नाम संसार. आमच्या गुरुजींनी शिकवलंय काय? संसार म्हणजे